लेट्स प्ले लावेत पहिलीवर घेऊन येतात स्ट्राईक एंडला बॅटर लिएंडर. जबरदस्त बॅटर आहेत आणि चांगला परफॉर्मन्स लिएंडरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये. पुढ्यात मॅचच्या दिशेने यूएसजी विक्रोळी त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरचा देखील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. ओमकार मालाड एका साईडला आणि एका साईडला सत्यविनायक बी. सत्यविनायक कामोटे बी आणि ओमकार मालाड. बॉलिंगसाठी नावेत पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला लिएंडर. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या इकडे मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र तिकडे खातं पुढे जाईल. पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर डेंजर 11 धीर सत्यविनायक कामोटे संघाने एक चांगला खेळ केला. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. रन मिळतील 4. लिएंडरच्या बॅटमधून आपण पाहिलं तर धावफलकचा ग्राफ पहिल्याच ओव्हरमध्ये वरती जाताना पाहायला मिळतोय. लिएंडरला माहिती आहे की स्टार्ट चांगली करावी लागेल. जबरदस्त स्टार्ट करत असताना या मॅचमध्ये लिएंडर. ज्युनियर सम्राट अंधेरी भल्या भल्या संघांना याही संघाने धक्के दिले आहेत आणि चर्चेत राहिला हा संघ. नेहमीच याही संघाची मॅच पाहण्यासाठी मुंबईकर देखील आता गर्दी करत राहिले गेले आहेत. यावर्षी सिद्धी पॅकर सारख्या देखील क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. चर्चेत राहिला गेला हाही संघ. नवीन नवीन खेळाडू नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात. स्टेशन वाईज मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे पप्पू. बॉलिंगसाठी नावेद. यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. निलेश बागुल देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. यूएसजी विक्रोळी पार्कसाईडची एक संघबांधणी करून आज हा संघ मात्र इकडे दाखल झाला. नावेदने पहिल्या ओव्हरमध्ये बाउंड्री आली होती, बट लिएंडर आणि घनश्याम स्टार्ट केली आहे. गोल्डन क्रीडा मंडळ खाली या परिसराचे दमदार आमदार संजय उपाध्याय साहेब देखील इकडे क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहिलं गेलं. शिवानंद शेट्टी साहेब नगरसेवक म्हणून देखील या परिसरात कार्य करताना पाहिले गेले आणि लेग बाय थ्रू मध्ये तिकडे सिंगल रन मिळेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं 7वं वर्ष, 7वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला घनश्यामने. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. हिरेन सर आपका स्वागत है और यहाँ पर जुड़ चुके हिरेन सर. तेरा रन झाले धावफलकावरती. लिएंडर एक जबरदस्त बॅटिंग करतात याही मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर पासून चांगली स्टार्ट केली आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो यूएसजी विक्रोळी. आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच असणार आहे. यानंतर देखील आपण खूप चांगल्या चांगल्या मॅचेस आज पाहायला मिळतील. सुपर 3 पण पाहण्यासारखी राहणार आहे कालच्या दिवसामध्ये. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज पहिल्या हाफमधून क्वालिफाय झालं. त्यानंतर व्हियान 8 मुकेश रॉयल चेंबूर दुसरी टीम क्वालिफाय झाली टॉप 3 मध्ये. धावफलक जर पाहिलं तर 13 धावा झाले धावफलकावर. घनश्याम आणि लिएंडर ही जोडी बॅटिंग करते बॉलिंगसाठी. बॉलिंगसाठी अतिफ येतात. बॉलिंगसाठी अतिफ आणि या बॉलवर पहिल्याच बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली अतिफची. जबरदस्त बॉल पाहिला गेला अतिफचा. एक वेगळी ऍक्शन अतिफची. म्हणजे मला राईटी जावेदची आठवण आली. अशी बॉल त्याच्या हातामध्ये फिरवण्याची आहे. लेफ्टी जावेद विक्रोळीचे त्यांची आठवण नेहमीच येईल. जेव्हा अंडरआर्म क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळले गेले आज आपल्यामध्ये नाही आहेत जावेद, बट जबरदस्त बॉलर जावेदचं स्लोअर वन देखील पाहण्यासारखं राहिलाय. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय म्हात्रे येत आहेत. जबरदस्त एक हार्ड हिटर आणि यावर्षी पावसाळ्यात देखील अक्षय म्हात्रेने एक जबरदस्त इतिहास रचला. 6 बॉल 7 सिक्स मारले अंडरआर्म ओपनला असे अक्षय म्हात्रे. बोरिवलीमध्येच क्रीडा स्पर्धा होती आणि जबरदस्त हार्ड हिटर आहेत याच अंधेरीचे अक्षय म्हात्रे. आता मॅच इनिंग खेळणं गरजेचं आहे. लिएंडर सोबत मात्र साथ देणं गरजेचं असणार आहे. पहिल्या बॉलवर आलेली विकेट. अतिफला यश मिळत आहे.
थोडं स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम युएचजी विक्रोळी, प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो. बॉलिंगसाठी अतिफ, स्ट्राईक केला बॅटर अक्षय म्हात्रे. दिवस खेळण्याचा प्रयत्न होता, थोडी मिसफील्ड, बॉल थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. मिसफील्ड करून चालणार नाहीये. ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फिल्डिंग फॅक्टर पण खूप महत्वाचा आहे. जर ह्या ग्राउंडवर तुम्ही मिसफील्ड करता तर मॅच हातातून जाऊ शकते. सतरा धावा झाले दफलकावर. पुन्हा एकदा तीफ, स्ट्राईक एंड लक्ष्य मात्रे. या बॉलवर स्टेप आउट झाले. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो, येईल डॉट बॉल. बॉलिंगसाठी अतिफ, स्ट्राईक एंड लक्ष्य मात्रे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आतिफने ह्या ओव्हरमध्ये मिसफील्डचे रन्स आले, बट 2 विकेट मिळवले गेले आहेत. बॅटर आउट. हॅलो. 17 रन झाली दफलकावर, 2 विकेट गेले. 4 बॉल 17. एक मिसफील्डची जर बाउंड्री आली नसती तर अतिफची ओव्हर आतापर्यंत सेफ आहे. पण जबरदस्त पिचिंग केली अतिफ. चर्चेत राहिले गेलेत आतापर्यंत तरी. 4 बॉल आतापर्यंत खर्च करत असताना 4 रन आणि 2 विकेट मिळवले गेलेत. या बॉल देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल तिकडे. 18 धावा होत्या धावफलकावरती. अठरा धावा झाले धावफलकावरती. 2 विकेट गेले आहेत. स्ट्रायकर लिएंडर. दिवस खेळले गेलेत. लिएंडरचा फटका फसलाय. बॅटरला बाहेर जावं लागेल. जबरदस्त बॉलिंग करत असताना आतिफ या ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवले गेलेत आणि मॅचला पूर्णपणे सेव्ह केलं गेलं युएसजी विक्रोळी. वेल बॉलिंग आतिफ. गेले 18 धावा झाले दफलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अतिफची एक जबरदस्त ओव्हर पाहिली गेली. एक मिसफील्डची बाउंड्री नसती आली तर मला सोडा एकच रन आतापर्यंत खर्च केली होती, पण 5 रन आले. त्यांनी 3 विकेट मिळवल्या गेल्यात. बॉलिंगसाठी प्रमोद येत आहेत. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर नॉन स्ट्रायकेनला किसन. किसनच्या सोबतीला मयूर आहेत. 18 धावा झाल्यात आणि 3 विकेट. बॉलिंगसाठी प्रमोद. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म बॉलर प्रमोद.
सेकंडला मयूर. पहिला बॉल विथ द स्पिन, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट, चौकार. जबरदस्त टायमिंग केलं मयूरने. जो प्रेशर दुसऱ्या ओव्हरमध्ये होता तो प्रेशर दूर केला गेलाय. येईल चौकार. 22 धावा झाल्या द फलकावरती. 3 विकेट गेलेत. पुन्हा एकदा बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळले गेले. थोडीशी मिसफिल्ड. रन सिंगल मिळेल. 23 धावा होते द फलकावरती. एक रन आता तेवढंच महत्वाचं असणार आहे. 3 विकेट गेलेत. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर सम्राट अंधेरी एका साईडला युएसजी विक्रोळी. गोल्डन क्रीडा मंडळाचं एक भव्य दिव्याचं आयोजन मेल्विन मेमोरियल कप, 7वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. निलेश बागुल तिकडे आहेत. 1 रन मिळेल. एक सिंगल रन पण आता तेवढीच महत्वाची आहे, कारण की 35-40 पर्यंत घेऊन जाणं स्कोर कार्ड खूप महत्वाचं असणार आहे. बॅटिंग टीम ज्युनियर सम्राट अंधेरी, मयूर आणि किशनला मॅच बनवावी लागेल. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा फटका फसला तिकडे. सिंगल रन मिळते. स्ट्राईकला किसन आहेत. जबरदस्त बॅटर. किशन, सनी, अरुण कुर्ल्या परिसरातून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना याही खेळाडूंना अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. किसन आपली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला किशनने. रन सिंगल मिळते. पुन्हा एकदा धावफलक 26. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हरचा. सामना करतील बॅटर मयूर. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. रन मिळेल तिकडे 4. मयूर काय फ्लिक केलं गेलं मयूरने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 30 रन झाले धावफलकावरती. 3 विकेट गेलेत. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. सत्यविनायक कामोटे बी आणि ओमकार मालाड. सहा बॉल खूप महत्वाचे. 6 बॉल मध्ये 10-12 रन्स येणं गरजेचे. 43-44 पर्यंत स्कोर कार्ड जरी गेला तरी मॅच मध्ये फाईट करू शकतो ज्युनियर सम्राट अंधेरी. युएसजी विक्रोळी संघाची देखील बॅटिंग लाईन चांगली आहे, त्यामुळे तोही संघ मॅच सोडणार नाहीये. निलेश बागुल येतात बॉलिंग साठी. थ्री 30 रन झाले धावफलकावर. 3 विकेट गेलेत. या बॉलवर आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा बॉल मात्र स्ट्राईक एंडला. निलेश बागुलने कमी वेळा बॉलिंग करताना पाहिलं की जसं निलेशनी सांगितलं की आता फास्ट क्रिकेट आहे, कालांतराने क्रिकेटच्या सोबत खेळावं लागेल, त्यामुळे निलेश बागुल स्वतः बॉलिंग करतात. शेवटची ओव्हर खूप महत्वाची. 31 रन झाले धावफलकावर. आतापर्यंत बॅटिंग करावी लागेल. मयूरला फायदा उचलावा लागेल. 40च्या प्लस स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. निलेश बागुलचा एक स्लोअर वन थांबवलं मात्र तिकडे बॉलरला. गुड बॉल निलेश. हलकासा मात्र बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. आतमध्ये आणला बॉल. क्या बात आहे. जबरदस्त ऑफ ब्रेक निलेश बागुलचा. तुमच्यात बदल होणं गरजेचं आहे. निलेशने मगाशी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की तुम्हाला कालांतराने क्रिकेट सोबत बदल होणं गरजेचं आणि ती स्वतः बदल केले. बॉलिंग करतात.
2 बॉल तर अगदी सुरेख पद्धतीने पिचिंग करताना 31 रनवरती 3 विकेट. पहिल्या 2 बॉलमध्ये एकच रन खर्च केली की निलेश बागुल, स्ट्राईक एंडला मयूर लोखंडे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आहेत तिकडे, थोडा बॉल मात्र मिस झाला, बट 1 रन मिळेल तिकडे. 32 धावा होते धावफलकावरती. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे, किसनला फायदा उचलावा लागेल. डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 32 स्ट्रायकिंगला किसन. या बॉलवर कव्हर्सला खेळले गेलेत किसनच्या बॅटमधून. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट येतोय चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिले गेले किसन. फुटवर्क खूप चांगलं होतं. लोअर फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळले गेले आणि या बाउंड्रीच्या शोधामध्ये होते किसन. 36 फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचली गेली टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. 36 धावा झाल्या धावफलकावरती आणि 3 विकेट गेली आहेत. शेवटचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर डबल माइंड झाले, थोडं फुटवर चुकलं आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल किसनला. येते विकेट. कुठेतरी फटका फसला गेला आणि वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. निलेश बागुलने व्हेरिएशन खूप चांगलं केलं. गुड बॉलिंग निलेश बागुल. छत्तीस धावा झाले धावफलकावर. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर निखिल येत आहेत. बॉलिंगसाठी निलेश बागुल. शेवटचा बॉल आहे आणि निखिलने देखील फिनिशिंग टच दिले गेले. जबरदस्त टायमिंग केले गेले निखिलने. पुन्हा एकदा येतोय चौकार आणि आता 41 धावांचं टार्गेट आहे. जो टार्गेट होता तो सेट केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना शेवटची बाउंड्री खूप निर्णायक होती. निखिलने पहिला बॉल फेस करत असताना बाउंड्री येते. वेल बॅटिंग निखिल. खूप चांगली टायमिंगला बाउंड्री निखिलच्या बॅटमधून आणि गरजेची होती. 40 धावा झाल्या धावफलकावर. 41 धावांचं टार्गेट आहे. चला दोन्ही टीम टॉस साठी या. नेक्स्ट टीम आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर सत्यविनायक कामोटे बी कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. ओमकार मालाड कॅप्टन आणि सत्यविनायक कामोटे बी कॅप्टन. हिरेन नेगांदे सर आणि आमच्या समवेत नागेश वाडेकर. ओके. हेड और टेल. टेल टेल धनंजय सर टॉस जिंकलात आणि या क्रीडा स्पर्धेविषयी खूप वर्ष तुम्ही पण अंडरआर्म क्रिकेट खेळता. टॉस जिंकून डिसिजन काय असेल आणि या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. टॉस जिंकून आम्ही प्रथम बॉलिंग घेणार आणि टुर्नामेंट खूप सुंदर प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि खूप असं म्हणजे भव्य दिव्य जे सोहळा बघून खूप म्हणजे इच्छा होती प्रत्येकाची खेळण्यासाठी. आणि मॅल्विन कप हा मला वाटतं बाबूसरांची पण खूप मेहनत आहे. लवकर म्हणजे कमी वेळामध्ये ह्या स्पर्धेला खूप असं मोठं स्वरूप मिळालं आहे. ते फक्त बाबूसरांमुळे. आणि बाकीचे जे टीम खेळतात त्यांचा पण खूप मनपूर्वक आभार आहे. कारण त्याने प्रत्येकजण आपले चांगले एफर्ट देऊन ही टुर्नामेंट आणखीन चांगल्या प्रकारे खेळतात. कारण चांगल्या प्लेयर चांगले टीम ह्यांच्यानीच चांगली टुर्नामेंट बनते. प्लेयर नाही खेळले टुर्नामेंट जर चांगली टीम नाही खेळली तर कोणत्याही मोठ्या टुर्नामेंटला काय अर्थ राहत नाही आहे. तर माझं असंच म्हणणं आहे
माझं पर्सनल म्हणणं आहे, कोणाला असं लागेल नाही लागेल, कोणत्याही प्लेअरला बॅन करणं हे चुकीचं आहे. हे माझं पर्सनल मत आहे. मी असं कोणाचं म्हणजे कोणाच्या फेवरमध्ये बोलत नाही. प्रत्येकजण चांगले चांगले प्लेअर आहेत. चांगले प्लेअर पण चुकतात, तर चांगले माणसं पण, मोठी मोठी माणसं पण चुकतात. त्यासाठी कोणाच्यावरती राग धरून कोणत्याही टीमला बॅन करणं हे मला पटत नाही आहे. आणि बाकी टुर्नामेंटमध्ये सांगायचं म्हटलं तर टुर्नामेंट नो डाऊट चांगलीच असते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि सुरेश सरोज, बैक टू बैक 3 साल ये टूर्नामेंट जीतने वाली टीम है ओमकार मालाड. सुरेश सरोज, इस टूर्नामेंट के बारे में और आज ये 4था साल क्या तैयारी है? टूर्नामेंट तो नो डाउट अच्छा ही है और हम लोग हर साल खेलते हैं, बाकी टीम भी अच्छी खेलती है, सब लोग जीतने के लिए खेलते हैं. ये बार भी ट्राई करेंगे हम लोग जीतने का. बाकी बेस्ट ऑफ लक सबके लिए. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. दुसऱ्या इनिंगकडे आपण वळणार आहोत आणि टार्गेट आहे आता मॅचला जिंकण्याकरिता 41. हॅलो, थँक्यू. 41-41 टार्गेट आहे. बॉलिंगसाठी विकास आणि स्ट्राईक एंडला बॅटर निलेश बागुल. युएसजी विक्रोळी आपला एक प्लेअर पाठवा ना. युएसजी विक्रोळी टीम आपला एक प्लेअर पाठवा ना. समजू शकतो तुमचे एक्स्ट्रा नाही आहेत, बट जो आता बॅटिंग नाही करत त्याला ते पाठवा. ओके. निलेश बागुल आहे स्ट्राईक एंडला. किंग ऑफ 4 ज्यांनी घाटकोपरची क्रीडा स्पर्धा एक आठवते, तब्बल 10 चेंडूमध्ये 10 चौकार लगावण्याचा विक्रम निलेश बागुलने पण केलाय. ब्लू स्टार विक्रोळी संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. श्री गणेश, असलफा अशा अनेक संघासाठी या बॉलवर स्वीप खेळले गेले. पहिला बॉल वाईट बॉल. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होते. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन मिळतील. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं. 5 रन्स झाली आहेत. 41 टार्गेट आहे. निलेश बागुलनी स्टार्ट चांगली केली आहे. विकासचा थोडा पिचिंग चुकली गेली. विकासने यावर्षी सिद्धी पॅकरला देखील एक जबरदस्त बॉलिंग केली होती. विकास लक्षात राहिला. विकास देखील एक जबरदस्त खेळ केला होता. पॉवर प्लेची ओव्हर हाताळत होता आणि क्षमता आहे या खेळाडूकडे. या बॉलवर क्या तरी ढकलला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल मॅच आता महत्वाची आहे. 6 रन झाले धावफलकावरती. पस्तीस धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत रितेश आणि निलेश. बॉलिंगसाठी विकास. स्वीप खेळले गेले. पुन्हा एकदा फाईन लेगला किसन आहेत तिकडे. जयेश भाई, आपका भी स्वागत है. मोस्ट वेलकम जयेश भाई. और उनका भी बर्थडे है. जयेश भाई, हैप्पी बर्थडे टू यू. अब जियो हजारों साल. और देखो आप आए और बाउंड्री भी आई है, तो आप लकी है. बट नहीं है वहां पर अच्छी फील्डिंग. बॉलिंग के लिए विकास. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रयत्न चालू आहेत. स्कोर कार्ड मात्र कुठे ना कुठेतरी शांत केले, पण एक बाउंड्री आली आहे ओव्हरमध्ये. 9 रन झाले धावफलकावरती.
शेवटचा बॉल खूप महत्वाचा विकास यांचा. सामना करतील बॅटर निलेश बागुल. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. राज तिकडे पोहोचलेत आणि कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 10 धावा झाल्या धावफलकावर. 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 18 बॉल 31. एक 10च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. युएसची विक्रोळी पण मॅच सोडणार नाहीये. अगदी एन्जॉय करण्यासाठी आमचे मित्र सुरेशजी गावडे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. क्रिकेट प्रेमी आहेत पवईश आणि दरवर्षी म्हणजे न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी येतात. मालाडवरून त्यांना जवळ आहे आणि क्रिकेटवर पण युट्यूबला अनेक मॅचेस ते पाहत असतात. सुरेशजी आपण यायचं व्यासपीठावरती. सुरेश गावडे क्रिकेट लवर आणि अंडरआर्म क्रिकेट नेहमीच ते फॉलो करत असतात आणि पवईमध्ये देखील त्यांच्या खूप मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. तीस धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. शशिकेश या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. जबरदस्त टायमिंग. रितेश महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट 24 कॅरेट चौकार. फिफ्टीन 15 रन झाले धावफलकावरती आणि रितेश आणि निलेश. रितेश निलेश निलेश रितेश रमेश सुरेश सुरेश रमेश. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. किसन तिकडे आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. किसनला माहिती आहे हिम्मतची किंमत आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळायचं तर गडसी क्रिकेट खेळावं लागेल. असे रनआउट तुम्हाला काढावे लागतील. भले ओव्हर थ्रो गेला तरी चालेल बट विकेट काढणं गरजेचं होतं. त्यामुळे किसनने चान्स घेतला. तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 16 धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी शशिकेश. स्ट्राईक एंडला निलेश बागुल. आतापर्यंत युएसची विक्रोळी संघाने एक चांगली कामगिरी केली आहे कारण की मॅच मध्ये आहेत. ग्राफ अगदी हलकासा वरती जाताना पाहिला गेला. स्ट्राईक एंड निलेश बागुल. या बॉलवर जबरदस्त ड्राईव्ह केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. डायरेक्ट हिट लागल्या गेल्या तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. निलेश बागुलची खेळी संपुष्टामध्ये येते पहिली विकेट. सोळा धावा झाले धावफलकावर. शशिकेत नवीन बॅटर येतात नॉन स्ट्राईक एंडला. वैभव 41 धावांचं टार्गेट आहे.
मेलविन मेमोरियल कप या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला. बिग बाय मध्ये सिंगल रन मिळते तिकडे. स्कोर कार्ड थोडा आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतोय. 17 धावा झाले दाफलकर विकेट आल्यानंतर. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 13 बॉल 24. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 रन मिळेल. 12 चेंडू आणि 23 धावांची समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम युएसजी विक्रोळी. अठरा धावा झाले दाफलकावरती. 1 विकेट गेले. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23. बॉलिंगसाठी आपण पाहता घनश्याम शिंदे, पप्पू येतात. एक जबरदस्त ऑलराऊंडर मुंबईतील आणि ही मॅच देखील तेवढीच महत्वाची. घनश्यामला एक चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, पप्पू. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत. स्ट्राइक एंडला वैभव, नॉन स्ट्राइक एंडला रितेश. पहिलाच बॉल रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला. आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल फिल्डिंग टीमचा नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट लागलाय की नाही. ऑन फील्ड अंपायर डिसिजन नॉट आउट आहे, पण आपण चेक केलं जाईल युट्यूबला. नॉट आउट आहे. रिव्ह्यू लॉस. फिल्डिंग टीमचा तर रिव्ह्यू लॉस झाला गेलाय. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. घनश्यामने पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसला. एकोणीस धावा झाल्या दफलकावर. 1 विकेट गेली आहे. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. 11-22 डबल करायचे आहेत. या बॉलवर देखील टॉप एज घेतली गेली. पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक एंडला जबरदस्त राजने फेकी केली गेली. गुड फिल्डिंग राज. घनश्यामने त्याच्या अगोदर राजला थोडं सांगितलं की बॉल तुझ्याकडे येऊ शकतो, थोडा क्विक राहा. आणि खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. विथ द स्पिन खेळले गेले समोर. राजने फिल्डिंग केली आणि जसा बॉल आला तसाच थ्रो केला गेला नॉन स्ट्राइक एंडला. बॅटर आउट. रोहितने एक जबरदस्त फिल्डिंग केली तिकडे. बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट रन्स तिकडे. सिंगल.
जिंकण्याकरिता आपण परत 21 धावांची गरज आहे अजूनही. वीस धावा झाल्यात, 21 धावांची गरज आहे. घनश्यामने एक जबरदस्त बॉलिंग केली, स्ट्राईक केलं लेफ्टी बॅटर प्रमोद. 9 बॉल 21 ही ओव्हर खूप महत्वाची होती. घनश्यामने आतापर्यंत इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. या बॉलवर फिरवला गेला पुन्हा एकदा बॉलला, तिकडे जबरदस्त पिचिंग करत असताना घनश्याम शिंदे पप्पू. महत्वाची ओव्हर होती, इकॉनॉमी बॉलिंग करतात. 8 चेंडूने तर जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. 8 बॉल 21. या बॉलवर देखील पुन्हा एकदा जबरदस्त स्पिन बॉलिंग पाहिली गेली आणि घनश्यामने या खेळपट्टीवर एक जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग करतायत 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता. वीस धावांची गरज आहे. हा बॉल देखील अजून महत्वाची असणार आहे. बाउंड्री आली तर मॅच मध्ये युएसजी विक्रोळी संघ देखील येऊ शकतो. 7 बॉल 20. या बॉलवर मोठ्या स्ट्रोकची गरज असणारी युएसजी विक्रोळी टीमला. मोठ्या फटक्याची गरज आहे. 7 बॉल 20 स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. वैभव. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेले, बॉल मिळे मात्र तिकडे रन्स मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना वैभवच्या बॅट मधून डीप मध्ये खेळले गेलेत 4 रन. हा चेंडूनी 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 16. बॉलिंगसाठी किसन येतात. 6 बॉल 16 देखील मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे. स्ट्राईक केलेला लेफ्टी बॅटर आहे प्रमोद. 6 बॉल 16 पहिले 2-3 बॉल महत्वाचे आहेत. पहिला बॉल आपण पाहिला तिकडे रन मिळेल सिंगल. पाच चेंडूंनी 15 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी किसन. या बॉलवर बीट केलं गेलंय आणि किसनने देखील इकॉनॉमी बॉलिंग केली गेली आहे या मॅच मध्ये. आता मात्र कमबॅक करत असताना टीम ज्युनियर सम्राट अंधेरी स्टंप टू स्टंप बीचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटर आउट. पंधरा धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. आता मात्र युएसजी विक्रोळी संघ थोडा बॅकफुटला गेलाय. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. जर बॉलरनी काही चुकी नाही केली तर मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. 3 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. बॉलरची चुकीमुळे मॅच जाऊ शकते. एक्स्ट्रा रन जर आले तर मॅच फसू शकते, नाहीतर थोडी मॅच ज्युनियर सम्राट अंधेरीने मात्र आपल्या नावावर केली आहे. जबरदस्त बॉलिंग केली घनश्याम शिंदेची. तिसरी ओव्हर खूप महत्वाची होती. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅचवर नाव कोरत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी. बॅटिंग बॉलिंग निखिलची शेवटची बाउंड्री मॅच मध्ये लक्ष वेधून घेतलं.
किशनने एक चांगली बॅटिंग केली. मयूरने एक जबरदस्त खेळ केला. लिएंडरने चांगली साथ दिली आणि सर्व बॅटिंगच्या डिपार्टमेंटचा परफेक्ट रोल होता आणि ज्युनियर सम्राट अंधेरी संघ मात्र क्वालिफाय होतोय पुढील नेक्स्ट मॅच साठी. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम युएसजी विक्रोळी. और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच, या मैचचा प्लेयर ऑफ द मॅच आपण देत आहोत ज्याने जबरदस्त हॅलो हॅलो चेक. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय आपण. जबरदस्त बॉलिंग केली, बॅटिंग केली किशनने शेवटची ओव्हर देखील खूप चांगली हाताळली आणि एक टायमिंगला बाउंड्रीज देखील त्याच्या बॅटमधून पाहिली गेली. जय सर और इनका आज बर्थडे है. हैप्पी बर्थडे सर. हाँ, और पहले दो शब्द सर इस टूर्नामेंट के बारे में मैं आपसे जानना चाहता हूँ. अरे बिल्कुल बिल्कुल. मेलविन मेमोरियल क्लब इतना आफ्टर हिज डेथ ये लोग ऑर्गेनाइज कर रहे. सच्ची में पूरी टीम को बहुत 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 बधाई. और इतना डिसिप्लिन एवरी ईयर जो है उसका हर साल उसका जो ऑर्गेनाइजेशन जो ऑर्गेनाइजिंग चल रहा है बहुत ही बढ़िया, अच्छे से पिछले साल से ये साल बेहतर है, ये साल से अगले साल बेहतर, इस तरह का आयोजन है. तो मैं सभी आयोजकों को तहे दिल से हार्दिक बधाई देता हूँ. सभी लोग इस जितने भी बंदे हैं, पर्दे के पीछे भी है, पर्दे के ऊपर भी है, तो सभी को बहुत बहुत बधाई. थैंक यू. थँक्यू सो मच. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय किसन. अजून एक कुर्ल्याचा जबरदस्त खेळाडू आणि खूप चांगला कामगिरी करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी संघासाठी देखील चांगला परफॉर्मन्स केला गेलाय. टी शर्ट्स देखील आपण पाहिली गेली आहे. दोन्ही टी शर्ट्स श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक ह्युमो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं गेलं आहे. सो ही टी शर्ट देखील आहे किसन. याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली आहे. प्रिन्स स्पोर्ट्स आमचे विचारी आणि झिओम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट्स आहे किसन. हाँ भाई सनी और अरुण ये मैच देखने के लिए जरूर आ चुके. किसन, दोन शब्द आहे क्रीडा स्पर्धेविषयी आणि कसं वाटतं मॅच जिंकताय? बरं वाटलं. मॅच जिंकून तर चांगलंच वाटलं. टुर्नामेंट तर खूप दरवर्षी चांगलीच होते. किसन तर खूप चांगला खेळ पाहिला गेला. ऑल द बेस्ट किसन. जबरदस्त मॅच पाहिली गेली मित्रांनो. यानंतर देखील एक जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला आपण पाहिलं ओमकार मालाड आणि एका साईडला सत्यविनायक कामोटे बी. जशी मॅचला सुरुवातीच्या मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये भूषण राऊत आमच्या समोर जॉईन होतील. थँक्यू, धन्यवाद.